ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरून नाराजी आहे। आसन व्यवस्थेवरून नीलम गोरे नाराज आहेत। लोकप्रतिनिधींना सन्मान दिला नाही, नीलम गोरेंचा आरोप आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडे विषय मांडणार असल्याचं त्या म्हणतायत। आमदारांची बसायची व्यवस्थाच मुळी नीट करण्यात आलेली नव्हती आणि त्यांनी दुसऱ्या रांगेत दाखवलं होतं आणि त्याच्यावरती एक मुलामा देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत ठेवले। तर माझं म्हणणं, स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत जरूर ठेवा, परंतु सगळ्या बाजूला 50% जास्त महापौरांना सुद्धा बसण्याची खुर्ची व्यवस्थित ठेवलेली नव्हती। मला असं वाटतं लोक जास्त आली असतील। प्रत्येक गोष्ट मी प्रशासनाला दोष देणार नाही। त्यांचं असं नेहमीच एक ठराविक उत्तर असतं की आम्हाला वरून सांगतात त्याच्यावर आम्ही करतो। त्यामुळे आता आम्ही विधिमंडळामध्येच हा विषय व्यवस्थित घेऊ। आमदारांची बसायची व्यवस्थाच मुळी नीट करण्यात आलेली नव्हती आणि त्यांनी दुसऱ्या रांगेत दाखवलं होतं आणि त्याच्यावरती एक मुलामा आमदार संतोष बांगर यांनी अधिकाऱ्यांना झापलंय। जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांना झापलंय। आरोग्य विभागाच्या बदल्यांवरून आमदार संतापले आहेत। हिंगोलीतील डीपीडीसीच्या बैठकीत हा सगळा प्रकार घडलेला आहे। काय केलं नाही तुम्हाला? बघा, उत्तर द्या जरा। काय संबंध आहे तुम्हाला? काम करू द्यायचं नाही का लोकांना? तुम्हाला काम करू द्यायचं नाही का तुम्हाला? सर्व कर्मचारी तुमच्या माहितीसाठी आज वळलेले। एक जिल्हा परिषदचा कर्मचारी तुमच्या माहितीसाठी जागेवर नाही। एक ग्रामसेवक, कोणताच अधिकारी काहीच नाही तुमच्या माहितीसाठी। त्या जिल्हा परिषदला सगळी घोमाघोम करून टाकली या शिवणी। काय चाललंय तुमचं? काय संबंध आहे तुम्हाला फेकण्याचा? पैसे लागतात का तुम्हाला? काय लागतंय तुम्हाला? याचं उत्तर द्या मला। चला, कॉन्ट्रॅक्ट रेटचे कर्मचारी तुम्ही काय इकडे तिकडे भेटले? कळमनुरीचे वसमतला भेटले, वसमतचे हिंगोलीला भेटले, याचं काय कारण काय आहे ते मला सांगा आधी तुम्ही। पार्किंग वसुलीवर पालकमंत्र्यांचा कडक पवित्रा आहे। या संदर्भात एसपी आणि जिल्हाधिकारी कारवाई करतील। पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या सूचना आहेत। तुमची माहिती सत्यग्रहित धरून त्या बाबतीमध्ये एसपी आणि कलेक्टर त्या बाबतीमध्ये कारवाई करतील। तुमची माहिती सत्यग्रहित धरून त्या बाबतीमध्ये एसपी आणि कलेक्टर त्या बाबतीमध्ये कारवाई करतील। तुमची माहिती सत्यग्रहित धरून त्या बाबतीमध्ये एसपी आणि कलेक्टर त्या बाबतीमध्ये कारवाई करतील। तुमची भारताचा आज 80वा स्वातंत्र्य दिन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण करण्यात आलेले आहे। मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदेंनी ध्वजारोहण केलंय। बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी ध्वजारोहण केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।